हॅलो हाय नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? मस्त आणि मजेतच असाल ना? तर चला अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आहे ना काहीतरी जसं काय पाणीपुरीवाल्याकडे रगडा पॅटीस वगैरे भेटताना तसं आपण काहीतरी घरातच बनवूयात. तर मार्केटमधून ना मी हे लहान असे बटाटे आणले होते 40 रुपये किलो. तर चला म्हणलं आपण काहीतरी चटपटीत बनवूया. आणि त्याला मी छान असे धुवून घेतले. मस्त त्याच्यावर खूप माती असते. 2-4 पाण्याने थोडा वेळ त्याला पाण्यात भिजत ठेवा, त्याच्यानंतरच धुवा, कारण माती भिजल्याच्यानंतर लगेच निघते. आणि नंतर 4-5 वेळा त्याला छान असं स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. तर नवीन जे कोणी असाल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. तर इथे स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर मी त्याला छान पाण्यामध्ये उकळून घेतले व्यवस्थित. जास्त शिजून द्यायचे नाही आहेत. शिजून दिलं की व्यवस्थित ते चपटे होणार नाही आहेत. उकळून झाल्याच्यानंतर मी त्याला एका ग्लासच्या मदतीने चपटे करून घेतले आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं मी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा हळद टाकली, 2 चमचे लाल तिखट टाकलं, थोडीशी हिंग टाकली. आणि मी याला जास्त तेलामध्ये फ्राय करणार नाही आहे. आपला जो नॉनस्टिकचा तवा असतो ना त्याच्यामध्येच मी त्याला फ्राय करणार आहे. तुम्हाला वाटलंच तर डीप फ्राय करायचं असेल तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाका, नाही आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाका आणि मग ते छान असे डीप फ्राय करून घ्या तुम्ही. असेच जर तुम्ही टाकलं तर त्याचा मसाला सगळं त्या तेलामध्ये जातो. त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाका, नंतरच तुम्ही त्याला जास्त तेलामध्ये तळून घ्या. तर चला तर मी नॉनस्टिकच्या तव्यावरती सगळे एक करून मी आता ठेवत आहे. म्हणजे शॅलो फ्राय ह्याला म्हणतात है ना. मला तेवढी इंग्लिश येत नाही आहे. आणि मग मी त्याला व्यवस्थित अलटापलटी करून व्यवस्थित मी त्याला थोडेसे कुरकुरीत करून घेतले. शिजलेले आहेत बटाटे, जास्त त्याला हे करायची गरज नाही. थोडंसं आपलं शॅलो फ्राय करण्या इतकंच आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही बघा इथे कलर याचा खूप छान आलेला आहे. आणि सगळे अलटापलटी करून घेऊन त्याला व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेतलेला आहे. तर कलर तुम्ही बघा एकदम मस्त झालेला आहे. तर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण बनवूया हिरवी चटणी. त्याच्यामध्ये टाकले पुदिना, कोथिंबीर, 2 मिरच्या, थोडेसे जिरं आणि चवीपुरतं मीठ. त्याची हिरवी चटणी बनवून घेतली. आणि गोड चटणी पण मी आधीच बनवून ठेवलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता किती छान असे फ्राय झालेले आहेत. कलर पण त्याचा 1 नंबर दिसत आहे. आणि एका वाटीमध्ये मी थोडंसं दही फेटून घेतलेलं. छान फेटून घ्या, दही असं जाडजाड ठेवू नका. तर एका बाउलमध्ये मी ते फ्राय केलेले बटाटे आहेत तर ते काढून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यावर दही टाकली. नंतर गोड चटणी बनवून ठेवली होती ते पण मी टाकून दिलं. आणि त्याच्यानंतर हिरवी चटणी होती आपण जी बनवली ती पण मी त्याच्यामध्ये टाकून दिलं. तर तुम्ही बघू शकता कलर खूप छान दिसत आहे. असं वाटत आहे जसं काय पाणीपुरीच्या गाडीवरती भैया कसं एक बनवतो ना तसं वाटत आहे ना. नक्की सांगा बरं कसं वाटते ते. तर थोडंसं मी त्याच्यामध्ये लाल तिखट मिरची पण टाकली, थोडंसं कोथिंबीर टाकलं. आणि घरात शेव होती आणि तुम्ही शेव नक्की टाका, छान लागतात मस्त. तर बघू शकता हळूहळू याचा कलर किती छान दिसत आहे मस्त. तर मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे. तर चला प्लेट आपली सजलेली आहे. तर बघू शकता इथे तुम्ही किती छान दिसत आहे. तर चला मी तुम्हाला आता खाऊनच दाखवते. माझ्या तोंडाला तर पाणी खूप आले. तुम्हाला पण जर बघून पाणी आलं असेल तर पटकन बनवा आणि ही रेसिपी घरच्यांना पण द्या, तुम्ही पण खा. तर एक बाईट गेलं तोंडामध्ये. हा 1 नंबर झालेला आहे. मन प्रसन्न झालेलं आहे. खूप टेस्टी, खरोखर मी सांगते खूप छान झालेलं आहे. नक्की तुम्ही करून बघा, खूपच टेस्टी झालेलं आहे. चला व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.